नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत 30 साईज इंचाची कटोरी ब्लाउज कटिंग, पेपर कटिंग बघणार आहोत। तर चला पेपर कटिंग करूया। आपली ब्लाउजची संपूर्ण उंची आहे 12.5, 12.5 प्लस 1 इंचावर मार्किंग करून घेणे व आपली शोल्डर आहे 5, 5 वर मार्किंग करून घेणे। माझा व्हिडिओ पूर्ण पहा व हे पेपर कटिंग परफेक्ट आहे। तुम्ही सुद्धा पेपर कटिंग माप टाकून बघा व माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा व माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। तर आपली गळा रुंदी आहे 2.5 व गळा रुंदी उंची आहे 5.5 प्लस अर्धा इंच। इथून इथे मार्क करणे व आपला मुंडा आहे 5.5, 5.5 वर मार्किंग करून घेणे। शोल्डरपेक्षा मुंडा अर्धा इंच जास्त घेतला आहे व आपली छाती आहे 30, 30चा चौथा भाग येतो 7.5, 7.5 प्लस 2 इंचावर मार्किंग करून घेणे व आपली कमर आहे 26 इंच, 26चा चौथा भाग येतो 6.5, 6.5 वर मार्किंग करून घेणे। 6.5 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करणे व इथून येथे जोड देणे व आपली क्रॉस पट्टी आहे 2.25 व कमरच्या साईडने आहे 2.25 तयार। पेपरवर वाढवू नये क्रॉस पट्टी व इथून येथे लाईन ड्रॉ करून घेणे व इथून गोलाकार देणे व आपली कटोरी आहे 5.5 इंचावर मार्किंग करणे व आपला पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याचा 1 इंचावर मार्किंग करणे व मागच्या मुंड्याचा 1.5 इंचावर मार्किंग करणे व आकार देताना जेवढा फिटिंगमध्ये जातो ना भाग तिथे देऊ नये व पुढचा गळ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करणे। आता आपण आकार देऊन घेऊया। आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे प्रकारचे कटिंग, स्टिचिंग, ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण कटोरीला आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावर मार्किंग करून घेणे। आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया। हा आहे आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे। आता आपण पेपर कटिंग करून घेऊया। पहिला आपण पेपरचे 2 भाग करूया। तर मग पेपर कटिंगला घेऊया। पहिला आपण पेपर कटिंग करतानाच मागच्या मुंड्याचा आकार कट करणार आहोत। माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पेपरचे 2 भाग करून घेऊया। चला तर पुढचा गळा कट करूया व क्रॉस पट्टी कटिंग करून घेऊया। आता कटोरी कट करूया। कटोरी कशी वाढवायची तेही बघणार आहोत। हा आपला आहे पुढच्या मुंड्याचा आकार, तेही कट करून घेऊया। हे माप परफेक्ट आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा। नवीन शिकायला असाल तर नक्की ट्राय करा व आपला मागचा गळा आहे 9.5, 9.5 प्लस अर्धा इंच 10 वर मार्किंग करून घेणे
व आपला गळा आहे डीप गळा. डीप गळ्यासाठी आपण खालून गळा रुंदी घेणार आहोत 4 व इथून येथे जोड देणार आहोत व गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गळ्याला गोल आकार आपण देणार आहोत. हे माझे कस्टमरचे ब्लाऊज कटिंग आहे. ब्लाऊज झाल्यास डिझाईन व ब्लाऊजही तुमच्याशी शेअर करीन. चला तर आपण गळा कटिंग करून घेऊया. हा आपला झाला मागचा गळा. आता आपण बघणार आहोत बाही कटिंग. बाही कटिंगसाठी पेपर घेतला आहे. आपली बाही उंची आहे 3.5 प्लस 1 इंच अस्तरचे असल्यामुळे व साध्या असल्यामुळे 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व आपले छातीचा जेवढा भाग असतो ना, चौथा भाग, तो घालणे व इथून 2.5 इंच खाली घेणे व आपली बाही रुंदी आहे 5.5 वर मार्किंग करून 1.5 इंच एक्स्ट्रा घेणे व इथून इथे जोड देणे व इथून इथे 1.5 इंच आत घेणे बाहीला आकार देण्यासाठी व इथून येथे जोड देणे व आपण आता बाहीला आकार देऊया. हा आहे मागच्या मुंड्याचा आकार. लई फुगीर द्यायचा नाही, गोलाकारमध्ये द्यायचा. हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. चला तर आता पेपर कटिंग करून घेऊया. अशा बाही कटिंगने बाही आपल्याला कुठेही कमी पडत नाही. फिटिंग वगैरे व्यवस्थित येतं. हे बघा आपली बाही कटिंग झालेली आहे. आता आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची. हे मी कटोरीचे मार्किंग करून घेतलेले आहे. चला तर आपण इथून 1.5 इंच वर मार्किंग करून घेणे व इथून 1.5 इंचावर मार्किंग करणे व इथून 3 रेषा घेणे व इथून येथे जोड देणे. व्यवस्थित गोलाकार देणे व इथून येथे जोड देणे व ह्या दोन्हीचा मध्य काढायचा. मध्य काढून इथून येथे मार्क करणे व इथून येथे वरती 1.5 इंच वाढवणे. 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून इथे जोड देणे. इथून इथे जोड देणे. बघा तर मैत्रिणींनो, सोपी आहे ना कटोरी वाढवणे. चला तर आपण कटोरी कट करून घेऊया. कटोरी व्यवस्थित कटिंग करून घेणे. हे बघा ह्याचा मध्य व्यवस्थित यायला पाहिजे. हे बघा तुम्हाला पेपर दाखवते मी. हे बघा हे सेंटर बरोबर यायला हवं. आलाय ना? तर चला लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.